नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे। ज्या महिलांना पती किंवा वडील नाही किंवा घटस्फोटित आहे अशांसाठी आता एक नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे आणि त्यांना सुद्धा आता ई-केवायसी ची प्रक्रिया ही पूर्ण करता येणार आहे। तर ज्या महिलांचे पती किंवा वडील नाही किंवा घटस्फोटित आहे अशांनी आता ई-केवायसी ची प्रक्रिया ही पूर्ण करावी आणि ई-केवायसी कशी करावी हेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला ladkibahn.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला आता इथं नवीन विंडोज ओपन झालेली पाहायला मिळेल। तुम्ही तुमची ई-केवायसी मोबाईलमधून सुद्धा करू शकता। आता आपण एक एक पाहूया। ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांची के-वाय-सी कशी करायची आणि ज्यांचे पती वडील हयात आहे त्यांची के-वाय-सी कशी करायची, ज्यांच्या चुका झाल्या असतील त्यांनी सुद्धा ई-केवायसी कशी करायची ते पण आपण पाहूया। तर तुम्ही पाहू शकता ई-केवायसी प्रक्रिया करत असताना लाभार्थ्याकडून काही संभ्रम असल्यामुळे ई-केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसल्यास किंवा घटस्फोटित महिलांची ई-केवायसी करण्यासाठी किंवा अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा आणि येथे नोट पण देण्यात आलेली आहे की ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे आणि दिनांक 31/12/2025 पर्यंत तुम्ही ही ई-केवायसी करू शकता। आणि आता आपल्याला ई-केवायसी काहीही तुमचं ऑप्शन असेल, तुमची ई-केवायसी तुमचे पती हयात असतील किंवा नसतील तरी सुद्धा तुम्हाला इथे क्लिक करावरतीच क्लिक करायचं आहे। आणि आता आपण ज्यांचे पती हयात आहे त्यांची ई-केवायसी कशी करायची किंवा त्यांच्या काही चुका झाल्या असतील त्यांनी ई-केवायसी कशी करायची ते पाहूया आधी। तर इथे लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे। लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चर आहे तसा तिथं टाकायचा आहे आणि परत मी सहमत आहे यावरती टिक करून OTP पाठवावरती टिक करायचं आहे। OTP पाठवल्यानंतर लाडक्या बहिणीच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती जो OTP येईल तो इथं टाकायचा आहे आणि परत सबमिट करा या बटनावरती टिक करायचं आहे। सबमिट करा या बटनावरती टिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल। आता हे नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे। अनुक्रमांक 1 विवाहित व अविवाहित। तर आता तुम्ही विवाहित, आधी आपण विवाहित महिलांचे ई-केवायसी कशी करायची ते पाहूया। आता विवाहित महिलांचे पती हयात आहे किंवा तीन ऑप्शन देण्यात आले आहे। पती हयात आहे, पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटित। तर आधी आपण पती हयात आहे याची ई-केवायसी कशी करायची ते पाहूया, नंतर आपण पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित हे नंतर पाहूया। आधी आपण पती हयात आहे याची के-वाय-सी कशी करायची ते पाहूया। तर पती हयात आहे या याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि येथे टिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल की तुमचा पतीचा आधार क्रमांक येथे एंटर करायचा आहे। तर आता आपल्याला इथं तुमच्या पतीचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे आणि कॅप्चर आहे तसा तिथं टाकायचा आहे आणि मी सहमत आहेवरती टिक करून OTP पाठवावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे टाकल्याच्यानंतर तुमच्या पतीच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती OTP येईल। तो OTP तुम्हाला टाकून सबमिट करा या बटनावरती टिक करायचं आहे। आता तुमच्या पतीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP येईल। तो OTP टाकून घ्या आणि सबमिट करा या बटनावरती तुम्हाला टिक करायचं आहे। सबमिट करा बटनावरती टिक केल्याच्यानंतर आणखी एक नवीन पेज ओपन होईल। आता येथे तुम्ही पाहू शकता पतीचे नाव जसं तुम्ही फॉर्म भरताना टाकला असेल ते नाव येईल आणि जात प्रवर्ग मी तुम्हाला इथं मराठी आणि इंग्लिशमध्ये चार्ट देतोय, ते तुम्ही व्यवस्थित तुमची कास्ट टाकून घ्या आणि A आणि B दोन्ही ऑप्शन व्यवस्थित वाचून तुम्हाला होय किंवा नाही ते निवडायचं आहे। तर शक्यतोवर आता आधी आपल्याला होय निवडायचं होतं, आता आपल्याला दोन्ही ऑप्शनमध्ये नाही निवडायचं आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ व भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा नाही। तर आता इथं आपल्याला नाही निवडायचं आहे दोन्ही ऑप्शनमध्ये आणि उपरोक्त क्रमांक A आणि क्रमांक B इथं टिक करून सबमिट करा या बटनावरती आपल्याला टिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट कराल तसं तुम्हाला दिसेल की सक्सेसफुल तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। आता ही ज्यांचे पती हयात आहे विवाहित आणि ज्यांचे पती हयात आहे त्यांची ई-केवायसी कशी करायची ते बघितलं आहे आपण। आता आपण नंतर विवाहित परंतु पती हयात नाही किंवा घटस्फोटित यांची के-वाय-सी कशी करायची ते पाहूया। तर लाभार्थी आधार क्रमांक इथं महिलेचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर कॅप्चर आहे तसा टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकल्याच्यानंतर मी सहमत आहेवरती टिक करून OTP पाठवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। महिलेच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP येईल, तो OTP टाकून परत सबमिट करा या बटनावरती आपण
टिक करायचं आहे. आता परत आपल्याला तेच पेज ओपन होईल की विवाहित किंवा अविवाहित. तर आता आपण विवाहितमध्ये आपण पती हयात आहे बघितलं. आता विवाहितमध्ये आपण पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित हे बघूया. तर त्याच्यासाठी आपल्याला पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित या दोन्हीचे प्रोसेस सेमच आहे. पतीचे निधन झाले तर याच्यासाठी आपल्याला आपल्या पतीचे जे डेथ सर्टिफिकेट असेल किंवा घटस्फोटाचे जे कागद असतील ते आपल्याला अंगणवाडी सेविकेकडे जमा करावे लागतील. तर त्यासाठी आता आपण पाहूया की पतीचे निधन झाले तर त्यासाठी सेम प्रोसेस आहे. आपल्याला जात प्रवर्ग वगैरे निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही ऑप्शनचं जे आहे ते नाही करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यूची दाखल्याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकेकडे यांच्याकडे 31/12/2025 जमा करेल. तर तुम्हाला ते अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागणार आहे. दोन्ही याच्यावरती टिक करून तुम्हाला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट करा या बटनावरती क्लिक कराल तशी तुम्हाला दिसेल की तुमची EKYC ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता हे झालं तुमचे विवाहित परंतु तुमचे पती हयात नाही किंवा घटस्फोटित. आता परत अविवाहित ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी EKYC कशी करायची ते पाहूया. तर त्यासाठी तुम्हाला इथं लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. लाभार्थीचा आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर कॅप्चर आहे तसा टाकायचा आहे आणि कॅप्चर आहे तसा टाकल्याच्यानंतर मी सहमत आहेवरती टिक करून OTP पाठवावरती सेंड करायचा आहे. लाभार्थीच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP इथं टाकायचा आहे. परत सबमिट करा या बटनावरती तुम्हाला टिक करायचं आहे. सबमिट करा या बटनावरती टिक केल्याच्यानंतर तुम्हाला विवाहित आणि अविवाहित असे परत 2 ऑप्शन ते दिसतील. तर आता आपण विवाहितचं बघितलं. आता अविवाहित ज्यांचे लग्न झाले नाही त्यांची KYC कशी करायची. तर सेम प्रोसेस आहे. ज्यांचे वडील हयात आहे त्यांनी वडिलाचा आधार नंबर टाकून वडिलाच्या आधार कार्डला आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP येऊन तुम्ही EKYC करू शकता. आणि ज्यांचे निधन झाले असतील त्यांनी त्यांच्या वडिलाचं डेथ सर्टिफिकेट हे अंगणवाडी सेविकेकडे देऊन EKYC ही पूर्ण करायची आहे. तर आता वडिलांचे निधन झाले सेम प्रोसेस आहे. तुम्ही पाहू शकता की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित काम आधी आपल्याला जात निवडायची. नंतर दोन्ही ऑप्शन A आणि B मध्ये नाही करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझे वडील हयात नसून वडिलाची मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे यांच्याकडे मी जमा करेल. तर आता आपल्याला दोन्ही याच्यावरती टिक करून उपरोक्त क्रमांक A आणि B या दोन्हीवरती टिक करून सबमिट करा या बटनावरती आपल्याला टिक करायचं आहे. आणि येथे दोन्ही बटनावरती टिक केल्याच्यानंतर आपल्याला आपली EKYC प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला दिसेल. तर तुम्ही पाहू शकता सबमिट केल्याच्यानंतर EKYC प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला दिसेल. तर असं तुम्हाला वडील किंवा वडील हयात नसतील तर तुम्ही अशी ही EKYC करू शकता. आता आपण तिन्ही प्रकारे EKYC करून दाखवलेली आहे. आता आपली EKYC प्रक्रिया हे पूर्ण झाली आहे की नाही हे कसं चेक करायचं. तर इथं यायचं, परत लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आणि कॅप्चर आहे तसा टाकायचा. तर लगेच तुम्हाला दिसेल की या आधार क्रमांकाची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर हा ज्यांचे पती किंवा वडील नाही किंवा ज्यांची EKYC करताना काही चुका झाल्या असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सर्वांना शेअर करा.